मुंबईतील जागा वाटपांवरून वर्षा गायकवाड नाराज आहेत। त्याचप्रमाणे वर्षा गायकवाड ज्या आहेत खरंच आता नाराजी दूर झाली का अजूनही नाराज आहेत? त्यासोबत वर्षा गायकवाड कुठून लढणार असे अनेक प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वर्षा गायकवाड आहेत। ताई, खरं तर अनेक प्रश्न होते। तुम्ही दिल्लीला गेला होता, तुमची नाराजी होती, नाराजी दूर झाली का आणि कुठल्या जागेवरचं तुम्ही आता क्लेम सोडला? असं आहे की मी पक्ष संघटनेची प्रमुख आहे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहे आणि म्हणून पक्षा संघटनेचं जे म्हणणं होतं ते आमचे प्रमुख जे आहे ते मल्लिकार्जुन खरगे साहेब यांना आणि ऑर्गनायझेशनचे आमचे जे प्रमुख आहेत ते के सी वेणुगोपालजी यांना मी सांगण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते। आमचं म्हणणं आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही नेहमीच स्वागत केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा मी कालपासूनच आमच्याकडे प्रचार सुरू केला आणि 40च्या 40 सीटा कशा महाविकास आघाडीच्या जिंकता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रचार सुरूसुद्धा केलेला आहे। खरं तर 3 जागांचा वाद होता, सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई। सांगली भिवंडीचा वाद अजूनही कायम आहे। दक्षिण मध्य मुंबईचा दावा तुम्ही सोडला असं म्हणायचं का? असं आहे की आम्ही यासाठी सांगली असेल किंवा भिवंडी असेल किंवा दक्षिण मध्य असेल ज्या ठिकाणी काँग्रेसचं संघटन मजबूत आहे, आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी धारावीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर माझ्या वडिलांनी 4 वेळा त्या ठिकाणी निवडणूकसुद्धा लढवली होती। म्हणून माझी मनापासून काय पक्षाचीसुद्धा इच्छा होती की हा मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे। कारण जर तुम्ही बघाल तर 3 मतदारसंघ त्यावेळेला त्यांनी लढण्याचं काम केलं होतं। जेव्हा आमची आघाडी होती राष्ट्रवादीवर तेव्हा आम्ही 5 आणि 1 मतदारसंघ लढत होतो। त्यामुळे 3 मतदारसंघ तरी मिळाले पाहिजे ही आमची भूमिका होती आणि ती भूमिका आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे सांगितलेली आहे। पक्षश्रेष्ठींचा जो निर्णय आहे तो आम्ही शिरसावर मांडलेला आहे आणि हे इलेक्शन आमच्यासाठी यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे कारण हे इलेक्शन हे राष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे आणि देशाच्या संविधानासाठी टिकवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि बाबासाहेबांच्या म्हणून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पक्षाने जो आदेश दिले त्यानुसार आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे। काय आदेश दिला पक्षश्रेष्ठींनी की दक्षिण मध्य मुंबईवरचा दावा सोडा आणि आता शिवसेनेला जे आहे ते पाठिंबा द्या? नाही, असं नाही आहे। पक्षाच्या त्या ठिकाणी जे आहे ते सविस्तर गोष्टी चालतच राहतात सातत्याने, त्याच्या बाबतीमध्ये काही प्रश्न नाही। ते वरच्या लेवलला गोष्टीत आणि त्यात निर्णय घ्यावा। पण असं आहे की जितके दिवस आम्ही होतील तितके दिवस पुन्हा प्रचाराला हे होईल आणि शेवटी आमचा उद्देश काय हे महत्त्वाचं होतं आणि उद्देश आमचा असं आहे की या राष्ट्रासाठी हे इलेक्शन खूप महत्त्वाचं आहे, डेमोक्रेसीसाठी लोकशाहीसाठी हे इलेक्शन खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे जे पक्षाशी आमची चर्चा झालेली आहे, पक्षाने आपली भूमिका मांडण्याचं काम केले। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये पण पक्ष आपली भूमिका त्यांच्याशी चर्चा करून मांडेल। पण आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि यासाठी कामाला सुरुवात केलेली आहे कारण ज्या तऱ्हेने आता आपल्याला लढाई लढायची आहे याची सुरुवात आता व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटलं आणि आम्ही सुरू केलेली आहे। आमची दिल्लीशी जी चर्चा झाली त्यानुसार आम्ही काम सुरू केलं। म्हणजे अनिल देसाईंचा प्रचार करायला सुरुवात केली तुम्ही? असं आहे की मी असं सर्वांचाच प्रचार करायला सुरुवात करणार आहे। काल अनिल देसाईजींची आमची 18 तारखेला मीटिंग आहे, पण या व्यतिरिक्त इतर सगळ्यांचा म्हणजे अरविंद सावंतांचा सुद्धा मला फोन आहे, इव्हन मला अनिल परबांचा फोन आहे नॉर्थ वेस्टसाठी। तर नक्कीच आम्ही जिथे जिथे त्यांचे उमेदवार असणार तिथे त्यांना मदत करू, जिथे काँग्रेसचे उमेदवार लढतील तिथे ते मदत करतील अशी अपेक्षा करते आणि एक दिलाने आणि एक मनाने आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू। खरं तर धारावीमध्ये दक्षिण मध्य मुंबईमध्ये तुम्ही अदानींचा मुद्दा खूप सारा उचलून धरला होता। कुठंतरी ह्या जागेवरचा हक्क किंवा ह्या जागा शिवसेनेला सोडल्यानंतर दुःख होतं मनामध्ये? नाही, दुःख होत नाही कारण मी माझ्या वडिलांचा खूप आदर्श मानते आणि त्यांच्याकडे मी एक गोष्ट शिकले की पक्षामध्ये काम करत राहिलं पाहिजे। संध्या येतात, ज्यावेळी पक्षाला असं वाटतं त्यावेळी पक्ष बिलकुल तुम्हाला संधी देतो। म्हणजे मी एक यंग एजमध्ये आमदार झाले, मंत्री झाले, हे पक्षामुळेच झालेले आणि धारावीकरांच्या आशीर्वादामुळे मला जो चेहरा मिळाला आणि माझी जी लढाई आहे ते धारावीकरांसाठी यासाठी आहे की तुम्ही आम्हाला बाहेर काढण्याचं एक योजना करत आहात, ही जमीन अडाणीला देण्यासाठी तुम्ही सगळे प्लॅन करत आहात आणि त्यांच्या विरोधामध्ये आमची लढाई आहे की धारावीच्या माणसाला धारावीत घर मिळालं पाहिजे, त्याच सेक्टरमध्ये घर मिळालं पाहिजे, ही आमची लढाई जी आहे ती लढण्याचं काम करतो। हाच मुद्दा आहे की या लढाईला समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली असती तर ही लढाई आणखी बळकट झाली असती? मला वाटतं अनिल देसाई साहेब पण या ठिकाणी ती लढाई बळकट करण्याचं काम करतील। मी तर नक्कीच असेंब्लीमध्ये आमदार आहे, मी तिथं त्या ठिकाणी बोलण्याचं काम तर करतेच आहे। येणाऱ्या काळातसुद्धा ते काम बिलकुल जे आहे ते जोराने करेन कारण शेवटी धारावीच्या जनतेने वर्षा गायकवाड बनवले, माझ्या पक्षाने मला वर्षा गायकवाड बनवले। त्यामुळे पक्षाशी आणि धारावीच्या जनतेशी एकनिष्ठ राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने मी आवाज उचलण्याचं काम करते, सातत्याने मी प्रश्न उचलण्याचं काम करते। ज्या तऱ्हेने एक दबाव तंत्राचं चाललेलं आहे आणि आमच्या लोकांना देशोधडीला लावण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चालेल, त्याच्याविरुद्ध लढाई आमची आहे आणि आमचा उद्देश खूप मोठा आहे। आणि अशा वेळेला मला माहिती आहे की अडाणी कोणाचे परम मित्र आहेत हे काय मी सांगायची गरज नाही, त्यांच्याविरुद्ध आम्ही लढतोय। त्यामुळे ही लढाई खूप मोठी आहे। नक्कीच प्रत्येकाला असं वाटतं की जो पक्षाचा झेंडा घेतो त्याला वाटतं की मला तिकीट मिळालं पाहिजे, त्यात काय चुकीचं असतं? तुमचा रोग भाजपचे परमित्र म्हणतायत, तसे तुमच्या मित्रपक्षाशी सुद्धा त्यांच्या गाठीभेटी नेहमी होत असतात। असं आहे की सध्या सत्तेमध्ये कोण आहे, त्यांच्यासाठी DC रूल कोणी बदलले, GR कोणी बदलले, हे काही मी सांगायची गरज नाही आहे। आणि आमची लढाई ही सरकारच्या विरुद्ध यासाठी की आमच्या माणसांना घरं मिळाली पाहिजेत,
तिथंच घरं मिळाली पाहिजेत. आणि त्यामुळे आमची मनापासून इच्छा आहे की महाविकास आघाडीची, कारण मुंबईमध्ये एक काळ असा होता माहिती आहे तुम्हाला की साईच्या साई आमचे खासदार निवडून आले होते आघाडीचे असताना, आणि त्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजींनी मुंबईला जेवढा पैसा दिला, हा 10 वर्षामध्ये माझा प्रश्न आहे की नरेंद्र मोदींनी काय दिलं. म्हणजे ब्रिमस्टोन प्रकल्प असेल, जे हॉस्पिटल असेल, मुंबई विद्यापीठ असेल, त्याच्यापूर्वी राजीव गांधींनी मुंबईला 100 कोटी रुपये दिले. माझा प्रश्न आहे, त्यामुळे मला अपेक्षा आहे की विकास जर मुंबईचा व्हायचा असेल आणि मुंबईचे प्रोजेक्ट बाहेर जाणार नाहीत, मुंबईचे एखादे इव्हेंट बाहेर जाणार नसतील, तर त्याचा फायदा मुंबईकरांना होईल. आणि मुंबईकर म्हणून आमची एक इच्छा आहे की मुंबईचं जे अस्तित्व आहे ते टिकलं पाहिजे आणि मुंबईला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून महाविकास आघाडीचे साईच्या साई उमेदवार निवडून आले तर तो आम्हाला भेटेल असं मला अपेक्षा आहे. पण आता दक्षिण मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड नाही तर कुठल्या मतदारसंघातून लढणार? नाही, असं आहे की पक्षाने सांगितलं तर कुठेही लढायला आम्ही तयार. शेवटी पक्षाचे कार्यकर्ता म्हणून माझे वडील, मला आठवते की चंद्रपूरचे पालकमंत्री होते आणि फोन आला की तुम्हाला लढायचं आहे, आणि 15 दिवस होते आणि ती लढाई अशी झाली की मग त्याच्यानंतर जायंट किलर म्हणून वडिलांचा उल्लेख केला गेला. 2004च्या लढाईचं मी बोलते. त्यामुळे पक्षाने जर सांगितलं की तुम्ही इथे लढा, आम्ही तिथे लढायला सांगितलं. पक्षाने सांगितलं की तुम्ही यावेळेला फक्त जे आहे ते असेंब्लीच्या पुढच्या इलेक्शनला लढा आणि तुम्ही काम करा, मी तयार आहे. कारण माझ्या जीवनाची सुरुवात ही जेव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी मी कॉर्पोरेशनचं तिकीट मागितलं होतं, मला तिकीट नव्हतं मिळालं. माझ्या जीवनामध्ये मी बघितलं 95ला माझे वडील मंत्री होते, त्यांना तिकीट नाही मिळालं, पण पक्षाशी एकनिष्ठ म्हणून काम केलं, पुढच्या वेळी तिकीटही मिळालं आणि मंत्रिपद मिळालं. मला आज मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष इतक्या कमी वयामध्ये, महिला असताना पॅरेंट बॉडीचा अध्यक्ष केले. पक्षाने मला खूप दिलेले आहे आणि त्यामुळे पक्षासाठी ज्या ज्या वेळेला उभं राहायची वेळ येईल, जिथे जिथे उभं राहायला पक्ष सांगेल त्या वेळेला वर्षा गायकवाड उभी राहील. नेमकं आता उत्तर मुंबई आणि मध्य उत्तर मुंबईमध्ये कोण उमेदवार, काय चाचपणी सुरू आहे? नाही, नक्कीच आम्ही आता त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये येणारा उमेदवार जे आहे ते डिक्लेअर करू आणि त्या संदर्भामध्ये सगळ्यांशी चर्चा चालू आहे आमची. AICCच्या वतीने सुद्धा आमचे काही प्रभाऱ्यांना पाठवले, ते सुद्धा काही लोकांशी चर्चा करतात. आणि शेवटी आम्हाला एकच उद्देश आहे की या इलेक्शनमध्ये सामाजिक जे आहे ते इक्वेशन पण राहिलं पाहिजे, सामाजिक त्या ठिकाणी जे इंजिन सबस्क्रिप्ट आम्ही म्हणतो की जे बॅलन्स राहिलं पाहिजे आणि सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींची चर्चा केल्यानंतर जी नावं येतील ते आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवू आणि पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला तो आम्ही शिरसावर मानून येणाऱ्या काळामध्ये काम करू. पण अनेक नावं चर्चेत आहेत 2 जागांसाठी. भाई जगताप आहेत, नसीम खान आहे, तुमचं नाव आहे, अनेक सेलिब्रिटींचं सुद्धा नाव आहे. कोणाला पसंती असणार आहे? नाही, नक्कीच नावं तर मी जसं सांगितलं की जो झेंडा उचलतो त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचं असण्याचं आणि गैर असण्याचं कारण नाही. पण शेवटी पक्षश्रेष्ठी या गोष्टीबद्दल निर्णय घेत असतात. सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास केला जातो. मग मतदारसंघाची रचना असेल, त्या ठिकाणी असलेल्या लोकांचं काय म्हणणं आहे, त्या ठिकाणी असलेल्या संघटनेचं काय म्हणणं आहे, आणि म्हणूनच मला वाटतं की त्यांनी AICCचे काही मंडळी जशी आमची चर्चा झाली त्याप्रमाणे पाठवलेले आहेत. आणि त्यामुळे दोन्ही एरियाचं त्या ठिकाणी पूर्णपणे लक्ष देऊन आम्ही आहोत. अपेक्षा हीच आहे की असा कॅन्डिडेट द्यावा. खरं तर आता उत्तर मुंबईमध्ये आता तुम्ही बघता आहात की आम्हाला त्या ठिकाणी खूप चांगली संधी आहे. मला असं वाटायला लागलं की ज्या तऱ्हेने समोरचे उमेदवार आहेत त्यांची जी सातत्याने स्टेटमेंट बघितलं किंवा त्यांचं वागणं बघितलं, तर मला हे वाटतं की मुंबईच्या जनतेने त्यांना का मतदान करावं. कारण मुंबईच्या झोपडपट्टींच्या बाबतीत त्यांचं वक्तव्य असेल किंवा मुंबईच्या कोळीवाड्याबद्दल किंवा आद्य नागरिकांबद्दल त्यांचं जे नाकाला रुमाला घालून ते फिरत होते, मला एवढंच या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की त्यांनी सातत्याने जर आपण बघितलं असेल तर मुंबईसाठी त्यांनी काय केलं हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. ते केंद्रामध्ये मंत्री होते. त्यामुळे मी एवढंच सांगते की दोन्ही विभागामध्ये आम्ही असे उमेदवार देणार जे चांगल्या तऱ्हेने फाईट करतील आणि फाईट करून जिंकून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. एक प्रश्न असा आहे की राहुल गांधींची यात्रा निघाली तर नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, त्यानंतर भिवंडी, धारावी, ठाणे, धारावी आणि नंतर चैत्यभूमी अशी ही यात्रा होती. या ठिकाणी सगळे रोड शो झाले. मात्र या ठिकाणी पाहिलं तर धुळे आणि नंदुरबार सोडलं तर एकही जागा जी आहे ती काँग्रेसला मिळाली नाही, मित्रपक्षांना गेली. कुठंतरी ही सगळी स्ट्रॅटेजी चुकली का? नाही, असं आहे की जेव्हा आपण आघाडीत बसतो तेव्हा काही गोष्टी ज्या आहेत त्याची तुम्हाला माहिती आहे की सॅक्रिफायसेससुद्धा करावे लागतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टींचे सॅक्रिफायस जिथे त्यांची स्ट्रॉंग आहे. शेवटी माझं स्वतःचं म्हणणं सुरुवातीपासून एकाच गोष्टीवरती होतं आणि मी सातत्याने ती भूमिका मांडली आणि आजही माझी ती भूमिका आहे की विनिबिलिटी हा क्रायटेरिया असला पाहिजे. जिंकण्याची क्षमता ज्याच्यामध्ये त्या पक्षाच्या उमेदवारी मिळाली पाहिजे, ही आमची भूमिका पहिल्यापासून होती, आज येते. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे जिथे उमेदवार दिले ते कदाचित जास्त सक्षम असतील आणि त्यामुळे ते जिंकून येतील. शेवटचा प्रश्न, तुम्ही दक्षिण मध्य मुंबईचा क्लेम सोडून तुम्ही अनिल देसाईंच्या प्रचाराला सुरुवात केली असं म्हणायचं?
काल मी त्यांच्याबरोबर, काल ते मला एका कार्यक्रमामध्ये भेटले, मी त्यांच्याबरोबर त्यावेळी होते कार्यक्रमामध्ये धारावीमध्ये. असं आहे की पक्षाने एकदा निर्णय घेतल्यानंतर जर पक्षाने सांगितलं की वर्षा गायकवाड तुम्हाला इथे लढायचं आहे तिथे लढू, पक्षाने सांगितलं तुम्हाला इथे लढायचं आहे लढू, पक्षाने सांगितलं की तुम्हाला आमदारकीचं इलेक्शन लढायचं आहे आमदारकीचं इलेक्शन लढू, पक्षाने सांगितलं की तुम्हाला तेही नाही लढायचं तेही नाही. शेवटी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता मी. आम्ही त्याच्यामधले नाही आहे की सत्ता आली की इकडून तिकडे जायचं, सत्ता नसेल त्यावेळेला पक्ष बदली करायचं, ह्याच्यामधले आम्ही नाही आहे. आज जे पक्ष बदलून जात आहेत ना, शेवटी आम्हाला एकच गोष्ट शिकवली जे आम्ही शिकलो आहे, एक तर पक्षाची एकनिष्ठता, दुसरं वैचारिक बांधिलकी आणि तिसरं तुमच्याबद्दल असलेली विश्वासार्हता. आज वर्षा गायकवाड या ठिकाणी, आज मतदारसंघातले लोक असतील किंवा जनता असेल, वर्षा गायकवाडबद्दल एवढंच बोलू शकतात की जिथं वर्षा गायकवाड उभी राहील तिथंच उभी राहील. पक्ष बदलणं, स्वतःच्या स्वार्थासाठी इकडं तिकडं जाणं, सत्ता मिळालेली नाही तिकडं तिकडं जाणं, हे आमच्या स्वभावात नाही. ती मी माझ्या वडिलांकडून पण शिकलेलं नाही. आणि म्हणून मला येणाऱ्या काळामध्ये एवढंच सांगायचं की जे पक्ष निर्णय करेल त्याच्या बाबतीमध्ये वर्षा गायकवाड उभी. थोडक्यात तुमची नाराजी दूर झाली आता? असं आहे की मी नाराजी म्हणजे काय मला सांगा तुम्ही. पक्ष संघटनेची प्रमुख म्हणून मी वर्षा गायकवाड बोलले आणि माझं म्हणणं पक्ष संघटने म्हणून बोलत असताना ते बरोबर आहे ना. मला वाटतं सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब पण पक्षाचे प्रमुख आहेत, ते सुद्धा समजू शकतात, किंवा शरद पवार साहेब पण प्रमुख आहेत ते सुद्धा समजू शकतात, किंवा जितरही पक्षाचे प्रमुख आहेत पक्षाची भूमिका मांडणं आमचं काम आहे. जर आम्ही आघाडीमध्ये असताना 5 सीटा लढत होतो तर कमीत कमी आम्ही यावेळच्या आघाडीमध्ये 3 जागा लढाव्या. ही भूमिका करणं अध्यक्ष म्हणून माझी चुकीची थोडी असू शकते. मी माझी भूमिका मांडली, पक्षाने जो निर्णय घेतला तो शिरसावा म्हणून स्वागत करून मी कामाला लागणार आहे. मी माझी जी आहे ती भूमिका घेतलेली होती, मात्र पक्षाने जी निर्णय घेतलेला आहे तो मला मान्य असेल आणि मी कुठेतरी अनिल देसाई यांच्या प्रचाराला सुरुवात सुद्धा केल्याचं वर्षा गायकवाडने म्हटलं पाहायला मिळतंय. कॅमेरामन कृष्णा खापरे, सराजी सुरवणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.